बाबा ती आलो ती मम्मा ती शाळेत जाते ती मम्मा ती आपण भेटून बाय कांची काय. हॅलो, मी ऋतुजा. जेवणासाठी कोबीची भाजी, ठेचा आणि चपाती असा काही बेत होता आमचा. जेवण झाल्यावरती स्वीट म्हणून केक होता माऊने दिलेला, तोच खाल्ला. त्यानंतर आरुषला झोपी लावलं. 10-15 मिनटं मोबाईल स्क्रोल करत बसले. त्यानंतर लगेच दळण घेतलं करायला. आता दळण मोजण्यासाठी माझ्याकडे स्पेसिफिक असं माप दुसरं काही नाही आहे. हा जो कुकरचा डबा आहे मी त्यानेच मोजते. माहीत नाही मापाचा आहे का नाही, पण मी मोजते त्यानेच. दळण होतंय कुठे तोपर्यंतच आरुष उठून बसला. नाही तेव्हा खूप वेळ झोपतो, त्याला बळच उठवावं लागतं. पण ज्या दिवशी मला काम आहे त्या दिवशी त्याला लवकरच जाग येते का काय माहीत नाही, आमचं काय कनेक्शन आहे. आणि ही सायकल आम्ही मामाकडून घेतली आहे दिवाळीला. मामाच्या मागे लागून लागून सगळ्यांना बोलायचा मला दिवाळीला मामा सायकल घेणार आहे, सायकल घेणार आहे. शेवटी घेतली मामाने सायकल. तो सायकल खेळतोय तोपर्यंत मी पालकाची भाजी होती ती ठेवली निवडून. त्यानंतर फ्रीज वगैरे साफ करून घेतलं. सगळा भाजीपाला त्याच्यात व्यवस्थित ठेवून घेतला. आणि दिवसभर काही ना काही आपल्या बायकांचं चालूच असतं. हे झालं की ते, ते झालं की हे. आणि तरीही म्हटलं जातं की दिवसभर काय काम असतं म्हणून. खरंच खूप मनाला लागणारी गोष्ट आहे, पण जाऊ द्या, चालायचंच नाही का. त्यानंतर किचन कट्टा साफ करून घेतला. भांडे राहिली होती माझी थोडीशी, तेही घासून घेतली. झाडू मारला, फरशी पुसून घेतली. आणि घरातलं सगळं काम आवरल्यानंतरच आपल्याला कुठं आपल्यासाठी वेळ भेटतो नाही. मीही माझं थोडंफार आवरून घेतलं आणि लेकराचंही आवरलं. त्यालाही ॲपल कट करून दिलं होतं, त्याचं ते खायचं चालू होतं. आणि तोपर्यंतच बेलचा आवाज आला आणि एकदा बेल वाजली की आरुषला काय करू आणि काय नाही असं होतं. दरवाजा उघडण्यासाठी किती धडपड चालू होती त्याची. ऑफिसून आल्यावरती पप्पाची आणि त्याची थोडीफार अशी मस्ती रोजच असते आमच्याकडे. आरुषचे पप्पा सॅटर्डे संडेला कोकणात गेले होते फिरायला. तिकडून येतानाच त्यांनी हा खाऊ आणला होता, तो खाल्ला थोडासा. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला चहा आणि खारी खाल्ली आम्ही दोघांनीही. आरुषचे पप्पा नसतात आमच्यात असलं काही चटरपटर खायला. त्यानंतर सिंपल असं जेवण केलं. चला इथेच एंड करूयात आपला आजचा व्लॉग. बाय.